घेतली, उपराष्ट्रपतींची घेतली, काय त्यांच्या नाही, राष्ट्रपती महोदयांनी त्या ठिकाणी मी त्यांना निमंत्रित केलं की त्यांनी महाराष्ट्रात यावं. राष्ट्रपती महोदयांनी सांगितलं की मी लवकरच अशा प्रकारचा कार्यक्रम तयार करेन आणि महाराष्ट्रात येईल. तिढा आहे तो सुटला आहे का? जागा वाटप 100% पूर्ण झालंय का? आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा कुठलाही तिढा नाहीये. पहिल्यांदा तर तुम्ही ज्या काही बातम्या चालवल्या त्याचं क्लॅरिफिकेशन देतो की अजितदादा त्यांच्या कामाने आले आहेत, मी माझ्या कामाने आलेलो आहे आणि आत्ता लगेच शिंदेजींचं इथे काम नसल्यामुळे ते आलेले नाही आहेत. त्यामुळे ते मुंबईत आहेत, आम्ही दिल्लीत आहोत. म्हणजे कालपासनं आजपर्यंत माझी अजितदादांची दिल्लीत भेट देखील झालेली नाही आहे. मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना भेटायला आलेलो आहे आणि आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील, त्यांच्या पक्षाचे कोण असतील, शिंदे साहेबांचे शिंदे साहेब ठरवतील, अजितदादांचे अजितदादा ठरवतील. आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील याचा निर्णय हा शेवटी आमचं जे काही पार्लमेंटरी बोर्ड आहे, आमचे नेते आहेत ते घेतात. त्यामुळे काल बावनकुळेजींनी आणि मी आमच्या नेत्यांची भेट घेतलेली आहे, त्याच्यावर चर्चा केलेली आहे. प्रत्येक विभागातनं प्रॉबेबली कोण मंत्रिपदाचे उमेदवार असू शकतात, कोणाला आपण बनवू शकतो, असे एक प्रॉबेबल शॉर्टलिस्टिंग देखील त्यांच्यासोबत आम्ही केलेलं आहे. आता या संदर्भात वरिष्ठ स्तरावर ते निर्णय करतील आणि आम्हाला कळवतील. तुम्ही नरेंद्र मोदींना भेटलात, नरेंद्र मोदींचं फॉर्म्युला वगैरे सगळा ठरलाय, तुम्हाला कळेल. सर तुम्ही नरेंद्र मोदींना